चला उमरोलीची सलामी जोडी मैदानात आलेली आहे. चला फिल्डिंग लावून घ्या शेलू टीम. फिल्डिंग लावा प्लीज. अभय खारीक या युवा उद्योजक ज्यांनी पुरस्कृत केलेले आहे. आनंदी आई भवानी शेलू संघ जो फिल्डिंग करताना दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ आहे तो प्रियांश खुशी SBCC उमरोली. सुनील मात्रे, यश मात्रे आणि हर्षद तरे. मच्छिंद्र शेठ पाटील पोसरीचे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. हॅलो मॅच सुरू करा ना प्लीज. शेलू संघ मच्छिंद्र पाटील, सुनील मात्रे, बिंदास पाटील यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ उमरोली प्रियांश खुशी या नावाने. चला शेलू संघ बबलू पाटील आपण या सुपर स्पोर्ट कडनं आपल्याला 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. कोळेगावचे बबलू पाटील SP लाईव्हचे आमचे ऑपरेटर मार्क. तो उमरोली संघ प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सध्या चिंचपाडा 22 एकरची स्पर्धा आली तिथेही खूप चांगला खेळ केला होता उमरोली संघाने. सामना सुरू करायचा आहे. रोहन येतात पहिले षटक घेऊन. रोहन शेलार येतात शेलू संघाकडून आपण पाहताय पहिलं षटक घेऊन. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटात कंप्लीट करायची लक्षात घ्या. चला चला मॅच सुरू करा प्लीज. जास्त वेग घेताय तुम्ही. यानंतर मॅच असेल कोळेगाव बी आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ घाटे. ब्रेक मध्ये टॉस होईल लक्षात घ्या. पहिलाच बॉल कव्हरच्या वरून पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर सिक्सर. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे बघा सेलू संघ तुम्हाला 2 रनची पेनल्टी असेल. अजून टी शर्ट वेगळी आहे. टोटल 4 धावांची पेनल्टी लागली शेलू संघाला. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. टायमिंग बघा किती चांगलं बघायचंय. पंच कृष्णा मात्र थोडस चर्चा करतायत एक्झिट काय षटकार आहे की चौकार. येतोय षटकार बॅक टू बॅक दुसरा. सर तिसरा षटकार आला तर 1000 रुपये. नाईट स्पर्धा म्हटलं तर बक्षीस भरपूर लागतात. रोहन हाई फटका सुंदर आहे.
मात्र वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. चांगली सुरुवात करत असताना प्रियांश खुशी उमरोली संघ. जय श्रीराम. दादूबा कुंभारकर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. जबरदस्त बॅटिंग शरदच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. मिडॉपला क्षेत्ररक्षक एक सिंगल मिळाली. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. आमचे स्कोरर सांगतायत 17 वरती. चार रनची पॅनल्टी लागली शेलू टीमला. जो संघ या स्पर्धेत आपण पाहतोय आनंदी आई भवानी शेलू या नावाने संघ खेळतोय. अभयजी खारीक उद्योजक यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर या अभय खारीक आपले हार्दिक हार्दिक स्वागत. बनसेकरी यांनी विनंती आपण या आपले हार्दिक स्वागत. फटका सुंदर आहे. टक असा आवाज आलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सिक्सर. शरदने 3 बॉल 3 षटकार मारले. तर रंगनाथ पाटील यांच्याकडनं 500 आणि रंगनाथ पाटील यांच्याकडनं 500 आणि अभिमन्यू मात्र यांच्याकडनं 2000 शरदसाठी पारितोषिक आहे. हाही चेंडू उंच गेलाय. जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकारांच्या आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 29. पहिल्या षटकात 29 आणि 4 रनची पॅनल्टी. हे अल्पेश मात्रे आमचे पाहत आहेत. सिक्सर किंग मात्रेपाड्याचे पंचांच्या भूमिकेत. सुनील मात्रे यांच्याकडनं 3 बॉल 3 6 शरदने मारले तर 2000 रुपये. श्रीदेव फालुदा तुम्ही पाहतायत आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. त्यानंतर बालाजी फालुदा तुम्ही पाहतायत. 33 धावा झाल्यात. एक ओव्हरमध्ये 29 आणि 4 रनची पॅनल्टी ऍड केली. त्यामुळे 33 धावा झाल्यात त्या उमरोली संघाच्या. निहाल आले गोलंदाजी करण्यासाठी. निहालचा बॉल थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 37. दुसऱ्या षटकातील एकच बॉल झालाय. धावा 37 झाल्यात. काय सुरुवात केली आहे प्रियांश खुशी 11 उमरोली संघ तुम्ही पाहतायत. कर्जत विभागातील एक दादा संघ. स्वीपचा जवाब फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक वेगाने आले. चांगली फिल्डिंग. राजू तरे तिथे होते. चांगली फिल्डिंग करत असताना 2 धावा इथे मिळालेत. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 39 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 39 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची लढत. यानंतर कोळेगाव बी आणि काटेई इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्षात घ्या दोन्ही कॅप्टन. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज निहालला तुम्ही पाहतायत. लसिक मलिंगा स्टाईल मध्ये ते गोलंदाजी करतात. वेग प्रचंड आहे आणि हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय.
शेलू संघ सुद्धा एक चांगला संघ आहे. ऑप्शनच्या बाहेर होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 40 वरती. दुसऱ्या षटक प्रगती पथावर असताना 4 षटकांची लढत. यानंतर कोळेगाव बी आणि काटेई पहिल्या फेरीतील 5वी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक दिवशी 10 संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू उंच गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम उमरोलीला. चाळीस धावांची भागीदारी ते समाप्त झाली. पहिला धक्का लागत असताना प्रियांश खुशी 11 उमरोली संघ आपण पाहतोय. सुनील म्हात्रे, यश म्हात्रे आणि हर्षद तरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अभय खारीक युवा उद्योजक यांनी पुरस्कृत केलेला संघ. आनंदी आई भवानी शेलू संघ 11. यश मिळाले. निहाल हा चेंडू तुम्ही पाहता येतं क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकले 41. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पहिल्या फेरीतील ही 4थी मॅच. काटेगावचे मयूर पाटील यांचं आगमन झालं. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती मयूर पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. काटेगावचे फटका सुंदर आहे. टायमिंग अप्रतिम. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय आणि षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. आपण पाहतोय उमरोली संघाच्या कोणत्याही फलंदाजाने यापुढे 3 चौकार सलग 3 षटकार मारले तर रंगनाथ पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या फलंदाजाला दिलं जाईल. आतापासून रंगनाथ पाटील यांच्याकडनं 2 षटकात 47 धावा. पारितोषिक जमा झाल्यानंतर अनाउन्समेंट होईल. लक्षात घ्या जे पारितोषिक लावतायत ते. बालकृष्ण पाटील साहेबांनी विनंती असेल. बालकृष्ण पाटील साहेब या मान्यतेचे व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बालकृष्ण शेठ पाटील साहेबांचं आगमन झालंय आणि एकनाथ जाधव या आपले हार्दिक स्वागत. नाही क्रिकेटचे दर्दी आहेत. क्रिकेट सर्वांचाच आवडता खेळ आहे. प्रभातचा हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. एक सिंगल मिळाली. ती उमरोलीच्या खात्यामध्ये. धावा झालेत 48. 2 षटकात 48 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. 24 ची सरासरी मेंटेन ठेवली ती प्रियांश खुशी. उमरोली संघ प्रथम बॅटिंग करत असताना 4 षटकांच्या मॅच मध्ये 2 षटकात 48. पहिल्या मॅच मध्ये 84 धावा गोरपे संघाने कुठल्या होत्या आणि तो सामनाही त्यांनी जिंकला. फटका सुंदर आहे. टक असा आवाज आलाय मिड विकेटच्या वरून. सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. कंप्लीट 54 धावा धापलकरती लागल्या त्या उमरोली संघाच्या.
मच्छिंद्र पाटील आपण पाहतोय अर्णव इलेव्हन उमरोली संघाचे पुरस्कर्ते. तर मच्छिंद्र पाटील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. उद्योगपती मच्छिंद्र पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रभात चांगला बॉल होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय रत्नदीप. भावेश 3 बॉलमध्ये 18 वरती बॅटिंग करत आहेत. रत्नदीपने 3 बॉलमध्ये 7 केलेत. 55 धावा झाल्यात. उमरोली संघ प्रथम बॅटिंग करत असताना 22 एकर गोला ग्रुपची स्पर्धा गाजवली होती उमरोली संघाने. वाकलन संघाने मात्र त्यांना पराभूत केलं आणि वाकलन संघाने ती स्पर्धा जिंकली. जयेंद्र शेठ बोडके यांनी त्यांना पुरस्कृत केलं होतं वाकलन टीमला. हा वेगवान बॉल होता. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. तीन चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज प्रभातला तुम्ही पाहतायत. प्रभात चांगली गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट अप ओव्हर द विकेट वाईड यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. आमदार चषक 2025 चे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेत कॅप्टन कुल कृष्णा मात्रे सरांना तुम्ही पाहतायत. दुसऱ्या बाजूला सिक्सर किम अल्पेश मात्रे यांना तुम्ही पाहतायत. इथे एक सिंगल पूर्ण केली. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 56. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई विरुद्ध कोळेगाव बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही, अपोजिट कॅप्टन उपस्थित नसेल तर जो कॅप्टन उपस्थित असेल त्याला टॉस विन दिला जाईल, लक्षात घ्या. आणि दोन्ही कॅप्टन नसतील तर 2-2 बॉलची पॅनल्टी. षटक संपलेलं आहे. चांगली गोलंदाजी केली. 56 धावा जरी झाल्या असतील या षटकात. एक षटकार 2 वाईट 1 सिंगल 9 धावा आल्यात आणि 56 धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. उमरोली संघ प्रथम बॅटिंग करत असताना 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. त्यामुळे टॉस साठी उपस्थित राहायचे. कोळेगाव बी आणि काटे. कोळेगाव ए संघाने मागचा सामना जिंकलाय. त्या अगोदर काकडवाल संघ जिंकला आणि पहिला सामना गोरपे संघाने जिंकलाय आणि चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला थोडस फास्ट. शेलू संघ हे आमचे कॅमेरामॅन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. राज जोशी बघा चेहऱ्यावरती किती आनंद आहे राज जोशीच्या. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. तीन षटकात 56 धावा झाल्यात. धनंजय मुकणे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. शेवटच्या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये 4 ओव्हरची बॅच. गोलंदाज धनंजय. धनंजय तुम्ही पाहतायत. राजेश मात्रे बघा सामना एन्जॉय करतायत. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. नदी बघा षटकार आलाय. उमरोली संघाच्या अँड्री रसल म्हणून त्यांना ओळखलं जातं. एक आमच्या अँड्री रसल मात्रेपाडा संघाचे अल्पेश मात्रे तुम्ही पाहताय. पंचांच्या भूमिकेत आहेत. हा फायनलिंगचा क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
नक्कीच सुलभाताई गायकवाड तुम्ही म्हणतात आणि दोन्ही रसल बघा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आहेत. फ्रेम मध्ये पाहायला मिळते. एका बाजूला अल्पेश, दुसऱ्या बाजूला रत्नदीप. नो बॉल, बीमर बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 1+1 अल्पेश म्हात्रे सरांचा नो बॉलचा इशारा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. 2 धावा ऍड होतील. 68 धावा झाल्यात. धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ असताना पहिल्या मॅच मध्ये 84 धावा गोरपे संघाने उभारल्या होत्या. त्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा आहेत 4 षटकांमध्ये. चला थोडंसं फास्ट खेळा शेलू टीम, जास्त वेग येत आहे. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत गोलंदाज. राहिलेले 4 चेंडू आता मला वाटतं दुसरे गोलंदाज टाकतील. रजत येत आहेत उरलेले 4 चेंडू टाकण्यासाठी. 68 धावा झाल्यात. धावा. चला टॉस साठी या कोलेगाव बी आणि काटई दोन्ही कॅप्टन. रोहित पाटील कोळेगाव बी चे कॅप्टन इथे आलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आता रजतचा बॉल उंच गेलाय. बेस बॉल हिट तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. चौऱ्याहत्तर धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भावेशच्या बॅट मधून षटकार आलाय. भावेश आणि रत्नदीप काय बॅटिंग करतायत. 74 धावा झाल्यात पाहता पाहता. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये इतक्या धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 84 पहिल्या मॅच मध्ये पाहिल्या होत्या. आता मात्र मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. साईने एक चांगला झेल टिपला आणि डाव संपलाय. भावेश बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे 74 धावा झालेत. धावा आपण पाहतोय. धापल करती ऑन साइडला खेळायचं होतं. एस्ट्रेक्षक बीट, थर्ड मॅन बीट, फाईन लेग बीट. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावा 4 म्हणजे एकूण 5 धावा मिळतील. पंजा मिळालाय. लेग स्टंपच्या बाहेर होता. 79 धावा झालेत. धावा झालेत. पुन्हा व्हाईट बॉल. पुन्हा 1+1 81. 81 धावा धापल कवती लागल्यात. काटेचे कॅप्टन येत आहेत रोहित पाटील. इथे फटका सुंदर आहे आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावा उभारल्या त्या उमरोली संघाने 87. अजूनही एक बॉल शिल्लक. कर्जत विभागातील एक दादा संघ उमरोली संघ तुम्ही पाहतायत. प्रियांश खुशी अर्णव 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय.
87 शेवटचा बॉल शिल्लक. बघायचं इथून शेलू टीम समोर काय टार्गेट सेट होईल. आनंदी आई भवानी शेलू संघ तुम्ही बांधलायत. हाही फटका चांगला आहे. स्क्रीन समोर खेळत आहे 4 धावांसाठी आणि 4 षटकात 91 धावा या स्पर्धेतील सर्वाधिक धावा तुम्हाला पाहायला मिळतात त्या 91. धन्यवाद. 91 धावा झाल्यात. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे तो शेलू संघाला. बालकृष्ण पाटील यांचा सत्कार होईल अंकुश म्हात्रे यांचे शुभ हस्ते. तर या अंकुश म्हात्रे आपले शुभ हस्ते बालकृष्ण पाटील यांचा सत्कार करायचे. तर या बालकृष्ण पाटील आपला सत्कार केला जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. क्लिअरिटी विथ क्वालिटी ग्रामीण टेनिस क्रिकेटची ओळख आहे. एकनाथ जाधव या आपलाही सत्कार होईल. तो उमरोली संघाला शुभेच्छा आल्या. दातिवडीचे जयेश म्हात्रे यांच्याकडनं ते ऑनलाईन सामना पाहतात. जयेश म्हात्रे आपलेही स्वागत आहेत. तो स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत जयेश म्हात्रे ज्यांनी उमरोली संघाला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मामाच्या गावातील एक खेळाडू आहेत. जय श्रीराम दादूबुवा कुंभारकर यांचा सत्कार होईल. या मी अंकुश म्हात्रे यांना विनंती देतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. अंकुश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान आम्ही करणार आहोत. जय श्रीराम. अंकुश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या रोहित आणि कोळेगाव बी दोन्ही कॅप्टन या लगेच 4 ओव्हरच्या मॅच लगेच टॉस करणार आपण कारण मॅच सुद्धा सुरू होते. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेही आपण पाहतोय. आमचे ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांचा संघ. दमदार माझे आमदार प्रमोदजी रतन पाटील असतील. आमचे काशीनाथदादा पाटील यांच्या गावचा संघ ऑनलाईन काशीनाथदादा सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. अनंतदादा पाटील असतील आमचे. अंकुश म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. तर रोहित 2 मिनिटं थांबायचे फक्त निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण. चला शुभेच्छा असतील रोहित. कोळेगाव बी संघ तुम्हाला बॅटिंग करायचे पुढच्या मॅच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. करण काळे यांच्याकडे धन्यवाद. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 दुसरी रजनी. ओहो लॉफ्ट केलाय प्रचंड ताकद. ज्यूसिया फॉल हिला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. आला षटकार. साई मसनेचा बॅटमधून आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. टार्गेट या मॅचचा आपण विचार केला तर उमरोली संघाने बनवलेल्या त्या 91 आणि 92 सर्वोत्तम धावसंख्या आतापर्यंत या स्पर्धेची.
बॅकफुटला कट केला, शॉर्ट कव्हरला फील्डर डायरेक्ट हिटला काम तमाम होतं. मात्र इथे डायरेक्ट हिट हुकलंय. एक धाव पूर्ण होत असताना आपण पाहतोय. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रियांश खुशी 11 SBCC उमरोली, दुसऱ्या बाजूला आनंद 11 आई भवानी शेलू. आदरणीय अविनाशी मात्रे साहेब मात्रेपाड्यांना विनंती असेल आपण मंचावरती या. आणि त्याच बरोबरीने आकाश तुकाराम मात्रे यांना विनंती. दरम्यान बॉल जो आलाय तो फलंदाज लेग बाय आणि यावेळेला थेट गेलाय तो सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. सोहम बिंदास पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. बॉलर्स बॅक ड्राइव्ह मिड ऑनला फील्डर रनआउटची संधी. थ्रो चांगला आहे पण तो गोलंदाजाला कव्हर करता आला नाही. अन्यथा इथे रनआउटची विकेट पडणारच होती. टोटल सध्याचा स्कोरचा आपण विचार केला तर धावा 13 आहेत. 92 चा चेस आहे. मोठं लक्ष आहे. आजच्या पहिल्या मॅच मध्ये आपल्याला 84 रन्स देखील पाहायला मिळाल्या जय खांडेश्वर गोरपेकडून. काल आपण बाल 20 संघाकडून 79 बघितल्या, उसाटणे संघाकडून 81 बघितल्या. आज आपल्याला 91 देखील पाहायला मिळाल्या. 4 षटकांच्या मॅचेस मध्ये 91 विकेटचा अंदाज आला असेल या पुढच्या संघांना. एज अँड एक्सिट फलंदाज होतोय बाद. पहिला झटका 13 वरती बॅटिंग करणाऱ्या आई भवानी आनंद 11 शेलूला. अर्णव 11 उमरोली संघाचे पुरस्कर्ते मच्छिंद्र पाटील साहेब पोसरीगाव यांच्या ठिकाणी आगमन झालेले. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो याच उमरोली गावातील साहिल लोंगले जो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 च्या श्रीनगर केवीर या संघामधून खेळणार आहे. 3,20,000ची बोली त्याच्यावरती लागली. साहिल जरूर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 च्या कॉन्ट्रॅक्टमुळे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. अंडर 19 त्याचं सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. नेरळचे दोन्ही संघ आहेत शेलू आणि उमरोली यांच्यामधले घमासान. 91 बनल्यात उमरोलीकडून. शेलूला उत्तर द्यायचे 92चं. मात्र 13ला पहिला झटका बसला. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि सेकंड ओव्हर मध्ये आलाय गणेश गारे. आणखी एक प्रतिभा संपन्न असा गोलंदाज. ओहो बॉलला दोन्ही बाजूला फिरवण्याची कला अवगत असलेला गणेश गारे ज्याला मी प्रथमतः बघितलं चिंचपाड्याच्या 22 एकर कोलाच्या स्पर्धेमध्ये. जबरदस्त बॉलिंग केली होती. सोनारपाडा वाखन या दोन्ही संघांच्या विरुद्ध खेळत असताना गणेश गारेने प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य करणारी गोलंदाजी केली होती. बॉलर्स बॅक फटका चांगला लॉंग ऑफला फील्डर समोर. थ्रो आलाय रॉकेट थ्रो पा. याचं कारण हे आहे की स्कोरबोर्ड वरती पहिल्या इनिंग मध्ये धावा आहेत त्यामुळे गोलंदाजांकडे तो आत्मविश्वास आहे. क्षेत्ररक्षकांकडे तो आत्मविश्वास आहे. डायरेक्ट हिट करण्याचा ते वारंवार प्रयत्न करतात. 14 धावा सध्या. सॉफ्ट हँडने समोर खेळला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फील्डर आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणाचा क्षेत्ररक्षक थांबलाय. कुमार पाटील आणि त्या सोबतीला अक्षय ही सध्याची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आई भवानी आनंदी 11 शेलू संघाची. 14 धावा धावा फलकावरती आहेत. माफ करा 15 धावा झालेल्या आहेत. स्क्रीनवरती अपडेट झालं नाही. फुल केलाय यावेळेला फील्डर लॉंग ऑनचा वाईडिश लॉंग ऑनचा. दोघही कॉल लॉंग ऑनचा फील्डरचा फार चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय हर्षल लोंगलेने आणि झटका दिलाय दुसरा 15 वरती आई भवानी आनंदी 11 शेलूला. आतापर्यंत ज्या काही आपल्याला धावा पाहायला मिळालेल्या आहेत मग कालच्या दिवसामध्ये उसाटणे 81 भालबी
79 आणि आज गोरपेकडून आपल्याला पाहायला मिळाल्या त्या तब्बल 84 या धावा प्रत्येकी मॅच मधल्या पहिल्या इनिंग मध्ये बनलेल्या. त्या धावा संख्येला चेस करता आलं नाही. समोर लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफला फिल्डर, झेलची संधी आणि फलंदाज बाद. आणखी एक विकेट मिळते गणेश घारेला. 15ला तिसरा हादरा आई भवानी आनंद 11 शेलूला. सॉफ्ट हँडने समोर लॉफ्ट केलं, फक्त बॅटचा चेहरा उघडला. टायमिंग होतं पण ताकद नव्हती. टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना कृष्णा सातपुतेने एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलेले, तुम्ही इंस्टाग्रामवरती गेले तर तुम्हाला जरूर पाहायला मिळेल की टेनिस बॉल फक्त टायमिंगने नाही, तुम्हाला ताकदही जोकावी लागते फटक्यामध्ये. पुढे आलाय, पूल केलं, डीप स्क्वेअर लेग, बॉल सीमा रेषेच्या बाहेर. लुक त्या ताऱ्याप्रमाणे डोळ्यांचा नजरेआड गेलाय. इट्स आउट ऑफ साइट. मोठा षटकार. दोन षटकांचा खेळ संपन्न. 21 धावा, 3 विकेटचं नुकसान. 12 बॉल 71 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आई भवानी आनंदी 11 शेलू संघाला. बैजी खारीक साहेब युवा उद्योजक यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला मच्छिंद्र पाटील, सुनील म्हात्रे, यश म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला प्रियांश खुशी 11 SBCC उमरोली. कर्जत तालुक्याचं देखील ग्रामीण क्रिकेट फार मोठं आहे. कर्जत प्रीमियर लीग देखील पुढच्या फेब्रुवारीमध्ये तुमच्या भेटीला येते. 12 बॉल 71 आणि बॉलिंग मार्कवरती अक्षय लोंगले ऑनसाइडला खेचून मारलेला आहे. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात मिड विकेटला. त्या खेळांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता तुम्हाला असं वाटेल की बॉल लवकर बाहेर जातोय, शॉर्ट बाउंड्री आहे, हा विचार तुमच्या मनामध्ये येईल. पण जेव्हा तुम्ही खेळपट्टीवरती जाणार तेव्हा तुम्हाला जरूर समजेल. बऱ्याचशा मॅचेसमध्ये आपण 60+ 70+ स्कोर पाहतोय, पण बऱ्याचशा मॅचेसमध्ये 40 बनवत असताना देखील फलंदाजांना फार घाम गाळावा लागलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फिल्डर गणेश घारे, ओहो कॅच ड्रॉप. व्यवस्थित आला पण शेवटच्या क्षणाला समोर होता चेंडू, त्यामुळे ऑस्ट्रेलियन स्टाईलने अशा पद्धतीने तुम्ही या बॉलला पकडू शकत नाही. समोरून तुम्हाला खाली हात आणावे लागणार होते पण ते चुकीच्या पद्धतीने ते प्रयत्न राहिला गणेश घारेचा. कॅच ड्रॉप. धावा मिळत असताना आपण पाहतो या बॉलवरती 1 धावा आणि 1 धावेच्या साहाय्यानं सध्याचं धाव फलक 23. बॉल बाकी 10. 69 ची गरज. टॉप एज आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर, कॉल विकेट किपरचा, वेल जज कॅच. फार चांगला झेल त्याने टिपलाय. फलंदाज होतोय बाद. 23ला चौथा आदरा शेलू संघाला. खारीक साहेब यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती या. उद्योजक अभयजी खारीक साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावरती आपला आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर हेमंतजी खारीक साहेब यांना विनंती करेन की आपण मंचावरती या, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आमदार चषक 2025 हे पर्व विद्यमान आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ मात्रेपडाचं आयोजन. कमी गती पडलाय, बॉल बाहेर निघालाय, पेस ऑफ केलं होतं यावेळेला गोलंदाजाने. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते सध्या ती 23 धावा. मी बऱ्याच वेळेला म्हणतो की जेव्हा तुमच्याकडे चांगले फलंदाज असतील तुम्ही 1-2 सामने जिंकू शकता, पण जेव्हा तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतात तेव्हा तुम्ही स्पर्धा जिंकू शकता. हे उमरोलीचं बॉलिंग युनिट फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही पहा सध्याही त्यांची गोलंदाजी. 23ला 4 विकेट पडलेत, आणखी एक डॉट बॉल आलाय. मॅच आता उरली आहे, माफ करा वाईड आलाय. 8 बॉल आणि 68 धावा. सामना लांब होत गेला. त्याचं कारण 92 बनवत असताना सुरुवात हवी तशी झाली नाही. टॉप ऑर्डरला खेळायचं होतं जिथे टॉप ऑर्डरचे 4 विकेट आले. बॅट फिरली आहे, आय कॉन्टॅक्ट तुटला होता फलंदाजाचा जेव्हा टप्पा पडला आणि बॉल पडल्याबरोबर त्याच्यापासून फार लांब जात असताना पाहायला मिळाला. आउट कटर
बोट फिरवली, बॉल निघून गेलाय. 7 बॉल 68 धावा. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा. कोळेगाव बी आणि काटे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे हे दोन संघ खेळतील नेक्स्ट मॅच मध्ये. दोन्ही आजूबाजूची गाव आहेत. बऱ्याच वेळेला एकत्र ते सराव करत असावे. मात्र आता विनंती असेल मंचासमोर येऊन थांबा दोन्ही संघांना. उमरोली संघाचे पुरस्कर्ते पोसरीचे उद्योगपती मच्छिंद्र शेठ पाटील यांना विनंती, आपण मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बॉल बाकी फक्त 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा 68. दोन्ही अंपायर सध्या जर आपण बघितले मॅनेजमेंट टीम मेंबर्स आहेत. आमचे कॅप्टन मात्रेपाडाचे कृष्णादादा मात्रे आणि आंध्रे रसल ऑफ श्री मलंगड अल्पेश मात्रे. 6 बॉल 68 धावांचं गणित. मंचाची जबाबदारी केतन मात्रे आणि किरण मात्रे या दोन ब्रदर्सकडे. संपूर्ण 7 या प्रत्येकाला कामं लावून दिलेली आहेत. स्पर्धा म्हटली की एका दुसऱ्याचं काम नाही, ही संपूर्ण टीम आहे आमची. जय बोले क्रिकेट संघ मात्रेपाडा, संपूर्ण आमचं गाव ग्रामस्थ मंडळ मात्रेपाडा, स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक 2025. बॅकफुट पंच, एक्स्ट्रा कव्हरचा गॅप मध्ये बॉल. पहिल्या टप्प्यावरती चांगली फिल्डिंग केलेली आहे. लॉंग ऑफचा फिल्डरचा वेगाने आलाय. जरी हा सामना लांब असला तरी सिंगलला डबल मध्ये ते कन्वर्ट करत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 26. बॉल बाकी 5. 66 धावांची गरज. जी बॅटिंग केली शरद बुंधाटे, भावेश लोंगले, रत्नदीप लोंगले आणि शेवट हर्षल लोंगले. टॉप ऑर्डर मधल्या 4ही फलंदाजांनी दमदार खेळ केला. LED ब्लिंक आणि फलंदाज क्लीन बोल्ड बाद. Ball in and batter goes out. आत येणारा बॉल थेट यष्ट्यांवरती आला. लॉफ्ट केला फोर्सिंग स्ट्रोक आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. या 4 धावा. टोटल स्कोरचा आपण विचार केला तर सध्या 30 धावा आहेत. 62 धावसंख्येचं अंतर. 3 बॉलचा खेळ बाकी. नवीन फलंदाज आलेले आहेत. रजत कमी गतीने पेस ऑफ, शॉर्ट ऑफ लेंथ, डॉट बॉल. टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना तुम्हाला प्रामुख्याने या गोलंदाजांकडे कला पाहायला मिळतात, ज्यामध्ये पेस ऑफ, स्लोवर वन हे प्रमुख अस्त्र राहिले गोलंदाजांचं. यॉर्कर बहुतांशी आपण पाहतो की जर तो पुढे पडला काही इंचेस फुल टॉस, मागे पडला हाफ वॉली, ऑनसाइडला टर्न करायचं होतं. हलकी अपील, मात्र अंपायरचा कोणता इशारा नाही, सिग्नल नाही. बॅट्समन सेफ आहे. शेवटचा एक बॉल बाकी. एक बॉल 62. पाहूयात किती धावांच्या फरकाने हा सामना जिंकला जाईल. उमरोलीकडून लॉफ्ट केला, झेलची संधी, लॉंग ऑन, डाऊन दी बॉल, फलंदाज बाद. 61 धावसंख्येच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. प्रियांश खुशी 11 SBCC उमरोलीने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या विजयाचा शिल्पकार तर रतन मात्रे यांना विनंती असतो की आपल्या शुभस्य अभय खरीक यांचा सत्कार करायचा, जे शेलू संघाचे पुरस्कार देते. अभय खरीक साहेब या, आपला सत्कार होईल. त्यानंतर हेमंत शेठ खारीक यांचा आम्ही सत्कार लगेचच करणार आहोत. आणि लगेचच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे देखील वळू. 6 बॉल 4 षटकार 24 धावसंख्येची रुबाबदार इनिंग फलंदाजाने साकारली.
आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स घेणारा भावेश लोंगले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. उमरोली मैदानाचा बाहेर या लवकर पुढच्या मॅचचे दोन्ही संघ कोळेगाव बी आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे टॉस जिंकलाय. काटई